साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, आज आपण चाललोय राईला आणि त्याच्यानंतर परत आपण गावात येणार आहोत। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे तुम्हाला। हा ब्लॉग लहान पण होऊ शकतो किंवा मोठा पण होऊ शकतो, तर नक्की तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे, कारण की या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पण पाहायला भेटेल। तर नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। दारात मी कशी येऊ घरात। महाराष्ट्राचं भूषण कोयना धरण, मंजुळाचं नाव घ्यायचं काय कारण? गणपती बाप्पाला नमस्कार करते वाकून आणि हार्दिक रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून। बघा मित्रांनो, खूप छान अशी थीम बनवलेली आहे, खूप छान असं डेकोरेशन आहे, खूप भारी असं डेकोरेशन आहे। आणि बाप्पाच्याबद्दल तुम्हाला मी पुढे समजेलच, मला माहिती पण असेल, तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तुम्हाला खूप छान अशी इन्फॉर्मेशन तर भेटणारच आहे, पण त्याच्या आधी तुम्ही डेकोरेशन पहा, किती छान असं डेकोरेशन आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हार्दिक पाटील, भव्यांश हार्दिक पाटील ना। हां, पुढे तू पप्पाचं नाव बोललास, तुझं ना। थँक्यू, बरोबर। मित्रांनो, मी तुम्हाला इन्फॉर्मेशनची गोष्ट बोललो होतो, ती गोष्ट तुम्हाला आता लवकरच समजणार आहे। पण त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आता तर खूप युनिक ब्लॉग येणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्यासोबत आता काका आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत, तर नक्की ऐका। काका, किती वर्षापासून आपण गणपती मांडतोय? 80 ते 90 वर्षापासून। आणि कसं आणतात गणपती बाप्पा? आणि वसईचे प्रसिद्ध मूर्तिकार श्री दुष्यंत हाटकर साहेब, ते आता नाही आहेत, त्यांची आता मुलं बनवतात। गेले 75 वर्षामध्ये 75 वर्ष, खूप वर्ष झाली। आणि तुम्ही मकराबद्दल काय बोलाल? खूप छान असं मकर बनवलं, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आजचा जो विषय चालला आहे मराठी, त्या अनुषंगाने आमच्या मुलांनी सगळं बनवलेलं आहे आणि स्वतः बनवलेलं आहे त्यांनी। कोणी असं कॉन्ट्रॅक्ट वगैरे दिलेलं नव्हतं। त्याच्यामध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत संपूर्ण मराठीच्या संदर्भात, आणि मूर्ती आमची तशीच घडण आहे यावर्षीची, की ती वेद लिहित आहेत गणपती। त्याच्यामध्ये सगळ्यांचा धाका आहे, चेतन पाटील, योगेश पाटील, दिक पाटील, वैदिक पाटील, सुमित पाटील, सगळेच आमचे चैतन्य, आमचा मार्मिक, सगळ्यांचा धाका आहे। अजून एक प्रश्न म्हणजे, आपण आता आपल्याला माहिती आहे, आपल्या खूप आपण असे ब्लॉग बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण बोललो पण आहेत का हटकरची मूर्ती, हटकर म्हणजे नाव बोललं तर खूप प्रसिद्ध नाव, त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? दुष्यंत हाटकरांबद्दल काय बोलू, मी लहान होतो, आता त्यांची मुलं नितीन हाटकर वगैरे आहेत, चांगले मित्र आहेत माझे, सुंदर मूर्त्या बनवतात। आणि आमची अशी परंपरा आजची की आज तागायत आम्ही डोक्यावर मूर्त्या आणतो। त्यांच्या कारखान्यातून नायगाव स्टेशनवरून भाईंदरपर्यंत रेल्वे प्रवास, त्यानंतर भाईंदर पश्चिम ते रायगाव डोक्यावरूनच आणतो आजच्या तारखेला। हां, फक्त 2 वर्षाचा पर्याय की आता रोरो सेवा सुरू झाले, थोडंसं आम्हाला फायदा झाला आहे त्याचा, की आमचं 50 मिनटं वाचतात त्याच्यातून, आणि सुलभ झाले आमच्यासाठी। अगदी व्यवस्थित आमची मूर्ती डोक्यावर येते, आणि 10-12 जण असतो आम्ही, डोक्यावर घेतात 10 मिनटं सगळेजण चान्स घेतात। आजच्या तागात फक्त करोनाचा 2 वर्षाचा कालखंड सोडला तर आजच्या तागायत आम्ही डोक्यावरच मूर्त्या। मित्रांनो, हटकरची मूर्ती बोलली तर मातीचीच असणार आहे, त्याच्याबद्दल पण आपण थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहोत तुम्हाला। आता मी दाखवला प्रवास कसा असतो, पूर्ण मूर्ती चालत आणतात, पारंपरिक पद्धतीमध्ये मूर्ती घरापर्यंत पोहोचवली जाते। आता आपण जरा वेळ मूर्तीच्याबद्दल बोलूया, कारण की मला आखणी खूप आवडली मूर्तीची आणि हाताची पोझिशन खूप आवडली, तर त्याच्याबद्दलच आपण जराफार विचारूया। आणि आपल्याला काका जाता आखणीबद्दल आणि हाताच्या पोझिशनबद्दल आपल्याला सांगणार आहे। काका, आखणीबद्दल काय बोला तुम्ही? आखणीबद्दल बोलायचे प्रश्नच येत नाही, त्यांचं कामच तसं आहे हातकरांचं। हातकर बोललं म्हणजे डोळ्यांचं सौंदर्य प्लस हाताची बोटं रेखीव, सुटसुटीत, जिवंतपणे वाटणारी मूर्ती असतात, हे आहे आमच्या परिवाराला आवडतं, आणि म्हणून आम्ही 75 वर्ष झालं तिथून मूर्ती आणतो। आमची श्रद्धा आहे, आवड आहे। आपण बाप्पाला बघतोय, काहीतरी लिहिता वेळी, आणि या कॉन्सेप्टबद्दल आपण आत्ताच कधीशी बोललो
तर तुम्ही अजून काय बोलाल याच्याबद्दल? आजच्या घडीचा मराठीचा विषय आहे. बऱ्याचशा लहान मुलांना पण आता मराठी विषय थोडंसं हे झालेलं आहे, लांब आहेत मराठी त्याच्यापासून. त्याच्यामुळे थोडासा आमचा प्रयत्न आहे की अ आ इ काय होतं, क ख ग काय होतं, कोणी चालू केलं, गणपती कोणी चालू केलं, महाराज, टिळक, शाहू महाराज, महात्मा फुले, मग यांच्या आम्ही मूर्त्या वगैरे दाखवले. त्याची थोडीशी माहिती मिळावी आजच्या मुलांना. काही भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांच्यासारखे ग्रंथ ठेवले ते वाचून थोडीशी माहिती मिळेल, आमचा हेतू आहे याच्यामध्ये. मित्रांनो, आपण आता जीवीकडे आलेलो आहोत आणि जीवीचे बाप्पा पण खूप छान आहेत. म्हणजे आपले बाप्पा खूप छान आहेत आणि डेकोरेशन बघा, खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे, खूप भारी असं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छान असे बाप्पा आहेत बघा, किती छान वाटतात पाहायसाठी. आणि पूर्ण मूर्ती मातीची आहे आणि इकडे लहान मंडळी पण आहे. हे बघा. काय रे जीवी कुठे आहे? जीवी, धन्वी, गणपती बाप्पा मोरया. आणि आपल्याजवळ इकडे धन्वी आहे ना? धन्वी इकडे छोटा दुसरं नाव काय तुझं? जीवी दीदी एडी आहे ना? ही मारते मला, सांग हिला मारू नको. सांग तिला मारू नको. मारते बघ. नाही तू नाही मारत, ही मारते बघ मला. बोल. चॅनल सबस्क्राइब करो. हां, लाईक करो, शेअर करो, सबस्क्राइब करो. धन्वी 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 आता धन्वी बोले. धन्वी बोले. पप्पा जवळ. काय बोलू? लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा. तन्मय पाटील, लाईक लाईक करा, सबस्क्राईब करा. शेअर सबस्क्राइब बोल, तू बोल. लाईक शेअर सबस्क्राइब. ओ बोलला. मित्रांनो, आपल्याला छोट्या मंडळीने तर खूप हैराण केलं. आता आपण खाली आलो आहे. इकडे महिला मंडळी जेवण बनवायला बसले आहे बघा. आणि खूप काही बनवले आहेत जेवायसाठी, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडे भज्या बनवायला घेतलेत, इकडे भाजी आहे, इकडे पण वाल्याची भाजी आहे, भात आणि पुरणपोळी. कोणी बनवलं पुरणपोळी? ओ माय गॉड. बोल पण आम्ही आता जेवायला बसतो. बोल आता बोल. लाईक करा, लाईक करा, चॅनल करा, लाईक करा, चॅनल करा. सोनिका बोल. सोनिका सगळं बोलेल. आणि दे.